सर्व पत्रकार बंधू भगिनींना माझा नमस्कार आणि तुम्ही सगळे इथे आल्याबद्दल मनपूर्वक आभार। जसं डॉक्टर उन्नीकृष्णन म्हणाले की इंटरनॅशनल डायबिटीज समिट 2017 पासून दरवर्षी चेलाराम डायबिटीज इन्स्टिट्यूट आयोजन करत आहे आणि इथे दरवर्षी आपल्याकडे इंटरनॅशनल स्पीकर्स आणि देशातील रिनाउंड आणि अकम्प्लिश्ड स्पीकर्स येतात आणि डायबिटीजच्या संदर्भात ज्ञानाची देवाणघेवाण होते आणि त्या दृष्टीने सगळ्या भरातील डॉक्टरांचं डायबिटीजमध्ये एज्युकेशन होतं आणि इट इज सेड दॅट वी आर अपडेटेड अबाउट डायबिटीज, रिसेंट काय चालू आहे। कारण बऱ्याचदा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की परदेशांमध्ये डायबिटीजवर रिसर्च खूप चालू आहे, म्हणजे जसं पॅनक्रियास ट्रान्सप्लांट होतं का, बीटा सेल्सचा काय रोल आहे, स्टेम सेल्सचा काय रोल आहे, ह्या ॲडव्हान्स गोष्टी किंवा इन्सुलिन पंप म्हणजे काय, या ॲडव्हान्स गोष्टींचं पण डिस्कशन होतं। पण अगदी बेसिक पण डायबिटीज विषयी डिस्कशन या कॉन्फरन्समध्ये होतं, जेणेकरून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डायबिटीजचे जे 2 पिलर्स आहेत, आहार आणि व्यायाम, त्याच्यात पण बऱ्यापैकी कन्फ्युजन असतं की नक्की काय खायला पाहिजे। व्यायामामध्ये आता आपल्याकडे खूप छान वर्कशॉप मिस्टर विश्वास बालावलकर घेणार आहेत, त्याच्यात स्ट्रेंथ ट्रेनिंग ह्याच्याविषयी डायबिटीजचा काय नक्की डायबिटीजमध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंगचा रोल आहे, कारण स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे नक्की डंबेल्सच का, आणि मग डायबिटीजमध्ये फक्त चालणं पुरेसं आहे का, वेट्स उचलायला पाहिजे, मग बायकांनी स्ट्रेंथ ट्रेनिंग करावं का, हे अनेक प्रश्न, किंवा प्लांट बेस्ड प्रोटीन सोर्सेस काही आहेत का फक्त ॲनिमल बेस्डच चिकन आणि एग्स मधूनच आपल्याला न्यूट्रिशन प्रोटीन मिळेल, हे अनेक असे डायबिटीजच्या संदर्भात जे प्रश्न असतात जे सगळ्यांनाच पडतात, त्याची उत्तरं, त्याचे काय ॲडव्हान्स रिसर्च आहेत, त्याचे काय इम्प्लिकेशन्स पेशंट केअरवर होणार आहेत, याविषयी आपली चर्चा या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदेत होते। 7, 8, 9 मार्चला आपली परिषद आहे। यामध्ये साधारण 12 इंटरनॅशनल स्पीकर्स आहेत, 6 फ्रॉम UK, USA, त्यानंतर स्पेनमधून पण येणार आहेत आणि हाँगकाँगमधून पण येणार आहेत आणि अमेरिकेतनं येणार आहेत। सो याच्यातील अनेक डॉक्टर्स आहेत, डॉक्टर कोलिन डायन आहेत, त्याच्यानंतर डॉक्टर रेनॉल्ड्स आहेत, डॉक्टर चॅन आहेत, मिनी चॅन, असे अनेक तज्ज्ञ आहेत जे डायबिटीज आणि एंडोक्रायनॉलॉजीच्या संदर्भात अतिशय तज्ज्ञ, त्यांचं मोठं काम चालू आहे परदेशांमध्ये आणि ते येऊन आपल्याला शिकवणार आहेत। डॉक्टर जोनाथन वल्लभजी आहेत। सो 11 इंटरनॅशनल स्पीकर्स आणि साधारण 70 भारतातील अकम्प्लिश स्पीकर्स आपल्या या परिषदेत येऊन भाषण करणार आहेत आणि त्यांचं एक्सपर्टीज काय आहे ते आपल्याशी शेअर करणार आहेत। डॉक्टर व्ही मोहन, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, पद्मश्री अवॉर्डी, त्यांचा आपण लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड त्यांना देणार आहोत या परिषदेमध्ये। आणि जसं डॉक्टर उन्नीकृष्णन सर म्हणाले की अनेक वेगवेगळे वर्कशॉप्स आहेत, म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंगवर वर्कशॉप आहे, इन्सुलिन इंजेक्शन्सवर वर्कशॉप्स आहेत, जे नुपूर इज वन ऑफ द लीडर्स अँड कॉन्ट्रीब्युटर्स टू द वर्कशॉप। त्यानंतर आपले अनेक नवीन जे मॉलिक्युल्स आहेत, जसं खूप हाय कोलेस्ट्रॉल आहे, ट्रायग्लिसराईड लेवल जास्त आहे, तर नवीन कुठली औषधं त्यामध्ये आहेत का, हे सगळं त्या कॉन्फरन्समध्ये डिस्कशन होणार आहे। आणि जसं सरांनी सांगितलं की रविवारी आपली एक मॅरेथॉन किंवा वॉकेथॉन, आपली 5 किलोमीटर आपण आयोजित केलेली आहे, जी सकाळी लवकर आहे। तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण करते की तुम्ही कॉन्फरन्समध्ये पण या आणि जमल्यास मॅरेथॉन वॉकेथॉनमध्ये पण या।